नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालंय, तर सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। तर शासनातर्फे रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन करावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। दक्षिण सोलापूरमध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हत्तूर गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला होता आणि यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालंय। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं असून शेतकऱ्यांचा पिकांचं मोठं नुकसान झालंय। शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे। खरीप हंगामामध्ये पाण्याअभावी करपू लागलेल्या पिकांना पावसामुळे जीवदान मिळणार आहे, तर मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। सोलापूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय। पावसाचा जोर कमी होत नाही आणि त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडालेली आहे। हवामान विभागाने पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं। उत्तर मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली। अचानक सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर सकाळच्या उष्णतेनंतर पावसामुळे आता वातावरणात गारवा निर्माण झाला। सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पावसामुळे रस्ते सुद्धा जलमय झालेत। नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। चंद्रपुरात मुसळधार पावसामुळे पौरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पावसामुळे मूल तालुक्यामध्ये चिंचोली गावात एक बस पाण्याखाली बुडाली, तर बसचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातला। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। पुराच्या पाण्यात 2 महिला वाहून गेल्याची घटना घडली आहे। बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातील पलघड इथं डॅम ओव्हरफ्लो झाला, तर पर्यटकांनी सांडव्याजवळ कुठल्याही प्रकारचा जीवघेणा स्टंट करू नये असं आवाहन वन्यजीव विभागानं केलेलं आहे। कोकणात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। सोमवारपासून पुढील 3 दिवस कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। 15 सप्टेंबरपासून मान्सूनचा माघारीचा प्रवास म्हणजे परतीचा प्रवास सुरू होणार आहे असा अंदाज आहे।